कृपेची छाया आणि ओलावा मला त्या हरीच्या जागरणाला गेल्यानंतर मिळाला. माझ्या जीवनातील सावधतेचा परिणाम फायदा मला असं माझ्या जीवनात मिळालाय. अशा गोड अर्थाचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडला आहे. विठ्ठल उल्लेख करतो एवढंच काय, आपण नातवंडांना आजोबांची नावं ठेवतो, पंजोबाची नावं, परत एकदा नातवंडांना नावं ठेवतो किंवा आजोबा जर रागीट असेल आणि पोरग जर रागीट निपजलं तर आपण म्हणतो परत एकदा माझा बाप माझ्या पोटी जन्माला आलाय. आपण आई वडिलाची आठवण कुठल्या तरी कारणाने काढत राहतो, खरं असेल खोटं असेल, पण आपण त्यांना विसरत नाही. त्यांचे फोटो लावतो, घरांना त्यांची नावं देतो, फार माऊस असेल त्यांची नावं देतो. कशासाठी, काय गरज आहे त्यांच्या स्मरणाची? तर सोप्या भाषेत सांगतो, आई वडिलाची आठवण ठेवली की आपलं जीवन, आपल्या जीवनामध्ये पुण्याचा तुटवडा भासत नाही. पुण्यवंत भावे वाईट वागणाऱ्या पोराला आपण कधीतरी आठवण करून देतो की गड्या तुझे वडील फार चांगले होते, तू असं का वागतोस? किंवा चांगल्या वागणाऱ्या पोराला आपण म्हणतो की चांगला वागलास, तुझ्या वडिलांना आईला स्वर्गामध्ये तुझा अभिमान वाटत असेल का? याच्यासाठी आहे की आपल्या जीवनाचा रस्ता आपल्याला जर चांगला चालायचा असेल तर त्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे. परत एकदा वाक्य सांगतो, आपण आपला मार्ग चुकू नये यासाठी त्यांची आठवण ठेवली पाहिजे. एक फार सुंदर दृष्टांत आहे, का श्राद्ध केलं पाहिजे यासाठी सांगतो ऐका. फार सुंदर दृष्टांत, माझा नाही दृष्टांत शास्त्रातला आहे, पुराणातला आहे, खूप छान आहे, ऐकण्यासारखं. काय झालं म्हणे की एक राजहंस फिरायला निघाला, तीर्थयात्रा करायला निघाला. पक्षी राजहंस. तीर्थ दिसलं की आंघोळ करायचं, मंदिर दिसलं की दर्शन करायचा. हॉटेल नव्हते, लॉजिंग नव्हती, म्हणून कोणाच्या तरी घरी जायचा, दरवाजा वाजवायचा, का मला रात्रभर राहू देता का? सोय व्हायची, राहायची. पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी निघून जायचं. बरेच दिवस झाले, 15 दिवसाची यात्रा संपली. खूप फिरत लांब गेला, तीर्थ दिसलं, आंघोळ केली, मंदिर दिसलं, दर्शन केलं, समोर घर दिसतं. रात्र होत होती, दरवाजा वाजवला. गोष्ट म्हणते कावळ्याचं घर होतं. कावळ्याने दरवाजा उघडला. कोणी म्हणेल बा कावळा कुठं घर बांधत असतो? नाही, गोष्ट माणसाचीच आहे, फक्त माणसाला राग येऊ नये म्हणून असे. कारण माणसाला ना राग लय लवकर येतो, आहे की? कोणाला इथून उठ म्हटलं तरी राग येतो, सरक म्हटलं तरी राग येतो, बाजूला उभा राहा म्हणलं तरी राग येतो. माणूस प्राणी फार अहंकारी आहे. मी कालच एक वाक्य वाचलं, अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से, गुरूर म्हणजे अहंकार. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहा है. थोडं मातीला विचारावं, मातीला, अहंकारी माणसाने, की सिकंदर कुठे, ज्याने जग जिंकलं होतं. ती माती सांगेल गाडून टाकला, हाडं सुद्धा शिल्लक ठेवली नाही. याचा अर्थ ती माती सांगेल की तुझा पण नंबर कधीतरी लागणार आहे. जगून घे, मजा करून घे, पण कधीतरी तुला सुद्धा गाडणार आहे. कभी अपने आप पे बहुत गुरूर आए तो मिट्टी से पूछना सिकंदर आजकल कहा है. गोष्ट माणसाचीच आहे. माणसाला राग येतो म्हणून पशुपक्ष्यांच्या रूपामध्ये शास्त्राने ती गोष्ट सांगितली. कावळ्याच्या घरावर टकटक केलं राजहंसाने. कावळ्याने, त्या राजहंसाने, माफ करा चूक झाली सांगण्यामध्ये, यात्रेला कावळा निघाला होता आणि घर होतं राजहंसाच. यात्रेला कावळा निघाला होता. पात्र बदलून घ्या बरं का, कास्टिंग बदलून घ्या फक्त. मी कालच वाचला रात्री, फार सुंदर पुराण आहे आपल्याकडे, विष्णू पुराण. त्या पुराणातली गोष्ट आहे, काल वाचण्यात आली माझ्या. प्रवासाला निघालेला होता कावळा, घर होतं राजहंसाच. दरवाजावर टकटक केली. राजहंसाने दरवाजा उघडला. राजहंसाने स्वागत केलं. या, कुठून आलात? म्हटलं मी फार लांबून निघालो. किती दिवस झाले यात्रेला? म्हटलं इतके दिवस झाले. काय पाहिजे, काय सेवा करू? म्हटलं काय नाही, रात्रभर राहायचंय, सकाळी थोड्या 2 भाकरी बांधून देता आल्या तर बरं होईल. राहा ना. अंधार होता, कावळा झोपला.
राजहंसानी सोय केली. सकाळ झाली, लाईट नव्हती का काय कोणास ठाऊक. पण राजहंसाची पत्नी राजहंसिनी कशी दिसते हे काही कावळ्याला रात्री अंधारात दिसलं नाही. लोड शेडिंग असेल बहुतेक, अंधार होता. सकाळ झालं, जेव्हा राजहंस निरोप द्यायला लागला की या, कधी परत जर आले तर या. राजहंसिनी किती सुंदर दिसते हे कावळ्याने सूर्याच्या प्रकाशात सकाळी पाहिलं. काय बायको बा याची छान दिसते. तर त्याची बुद्धी बदलली, त्याची नजर वाईट झाली, पापी झाली. परत एकदा सांगतो दृष्टांत, काय मी घरी लिहिला नाही, दृष्टांत शास्त्राचा आहे, जसाच्या तसा सांगतो. त्याची बुद्धी बदलली आणि त्याने त्या राजहंसीला सांगितलं, चल आपण काल आलो होतो, आज निघून जाऊ. तिने सांगितलं, डोकं फिरलं का तुझं? काल तू एकटा आला होतास, एकटा निघून जा. म्हटले नाही नाही, तू माझी बायको आहे. ती हसली. तिने सांगितलं, कधी आरशात पाहिलं का तू? तुझा रंग कसा, माझा रंग कसा, तू काय खातो? माऊली ज्ञानेश्वरी स्पष्ट म्हणतात, साजूक का सडलिया, वांता का वाढलिया, विवेक कावळिया नाही जैसा. कावळ्याला सडलेलं आणि साजूक कळत नाही. वांता का किंवा कावळ्या, ढोपर, कंकर, तित्तिरा, कोणाचं काय खाणं हे महाराजांनी सांगितलंय. त्याच्यात कावळ्या, ढोपर, ढोपर म्हणजे घाण, ढोपर म्हणजे खराब अन्न, ढोपर म्हणजे जखम, ढोपर म्हणजे नासलेलं, ढोपर म्हणजे सडलेलं. ते आवडतं कावळ्याला. तू ते खातोस आणि मी राजहंसिनी, मी फक्त मोत्याचा चारा खाते, मी मानसरोवरात आंघोळ करते. तुला पाणी आणि गटार यातली घाण कळत नाही. मी कश काय तुझी बायको असेल? त्यांनी सांगितलं, नाही नाही, तू माझी बायको आहे. राजहंसाने समजवलं, पण त्याच्या काही डोक्यात ती गोष्ट उतरेना. शेवटी त्याला वाटलं की गाव मोठं आहे, गावात कोर्ट पण आहे, तालुक्याचं गाव आहे. गेला कोर्टात, न्यायाधीशाला भेटला. म्हटले, हे माणूस हा कावळा रात्री आला, मी चांगली सोय केली याची, सकाळी जाताना माझ्या बायकोला म्हणायला लागला चल, आणि म्हणतो राजहंसिनी माझी आहे. सांगा साहेब, कुठं राजहंसिनी कावळ्याची बायको असते? साहेबांनी, जजने सांगितलं, खरी गोष्ट आहे, राजहंसिनी राजहंसाची असते. पण काय ना की लगेच पहिल्या तारखेला निकाल देता येत नसतो. पहिल्या तारखेला निकाल देता येत नसतो. 1 महिनाभराने या, पुढच्या तारखेला मी निकाल देऊन टाकेन. म्हटले ठीक आहे साहेब. गेला घरी कावळा, गेला घरी राजहंस. पण महिन्याच्या कालावधीमध्ये कावळा घरी जाऊन न्यायाधीशाला भेटला. म्हणून तर म्हटलं, गोष्ट माणसाचीच आहे, कावळ्याची एवढी डेअरिंग नाही होणार. नाही का, गोष्ट माणसाचीच आहे. घरी गेला, भेटला त्या न्यायाधीशाला. साहेब ओळखलं का? म्हटले नाही बा. अहो, काल ज्या तारखेला तुम्ही पुढची तारीख दिली, काल ज्या केससाठी, मीच माझ्याच विरुद्ध केस आहे ती. म्हटली, तुला काय पाहिजे, का मला भेटायला आला? म्हटले काय नाही, थोडा निकाल बदलवता नाही येणार का? राजहंसिनी कावळ्याची असा निकाल देता येत नाही का? त्या जजने सांगितलं, रिटायरमेंटला 1 महिना राहिला फक्त माझा, तुझ्या केसचा निकाल द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी रिटायर व्हायचं. मी आयुष्यात कधी खोटा निकाल दिला नाही. आणि का खोटा निकाल देऊ? म्हटले कधी दिला नाही, कारण तुम्हाला तशी ऑफर आली नसेल साहेब. अशी ऑफर देतो ना साहेब, की तुमचे गेलेले आई वडील कुठे आहेत, त्यांची भेट मी घडून देऊ शकतो. फसला होतो न्यायाधीश, त्या कावळ्याच्या नादी लागून फसला. 1 महिना संपला, सगळे हजर झाले. दावा करणारा ज्याच्यावर केलाय तो, वादी प्रतिवादी हजर झाले, यांनी निकाल देऊन टाकला. राजहंसिनी कावळ्याची. मोठं दुःख झालं सगळ्यांना. काय गड्या, कलियुग आलं, काय निकाल लागला, धडधडीत अन्याय. कावळा निघून चालला तर त्या न्यायाधीशाने कावळ्याला सांगितलं, कावळ्या माझं काम मी केलं, खोटा निकाल दिला, आयुष्यात पहिला खोटा निकाल दिला, आजपर्यंत कधी खोटा निकाल दिला नव्हता. तुझं काम तू कर. माझे गेलेले आई वडील, त्यांची भेट घ्यायची मला. कुठे ते सांग. पावसाळ्याचे दिवस होते. कावळा पुढं, न्यायाधीश मागे. इकडे या साहेब, इकडे या. हा उकरडा दिसतो का? उकरा. उकरला ते. 2 शिदीड निघाली, गांडूळ ती छोटी छोटी. म्हटले हे तुमचे आई वडील आहे. मोठं दुःख झालं हो त्याला. म्हटले रोज ज्ञानेश्वरी वाचायची, कायम आळंदी पंढरीची वारी. मनाने सुद्धा कधी पाप केलं नाही, देहाने तर काहीच नाही, मनाने सुद्धा कधी पाप केलं नाही. या नरकात कशी काय आली साहेब? कावळ्या, मला हे पटत नाही. माझे आई वडील फार पुण्यवान होते, स्वर्गात पाहिजे होते. तर कावळ्याने उत्तर दिलं होतं, साहेब स्वर्गात पाहिजे होते नाही, स्वर्गातच होते.
अगदी आत्तापर्यंत स्वर्गात होते, जोपर्यंत तुम्ही खोटा निकाल देत नव्हते तोपर्यंत तुम्ही चुकीचं वागत नव्हते ना साहेब. तुम्ही न्यायाने वागत होते का तोपर्यंत ती स्वर्गातच होते हो. तुम्ही चुकलात आणि पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धनुष्यबाण उचल आणि मार भीष्माचार्यांना, तेव्हा अर्जुनाची एक शंका आहे की देवा, मी जर गुरूंना मारलं आणि माझा पुण्यवान पिता बाप पंडूराजा जो इंद्राच्या अर्ध्या आसनावर बसतो, इंद्र ज्याला सन्मान देतो तो आला की उठून उभा राहतो, अशा माझ्या बापाचं जर पतन होणार असेल तर मी नाही मारणार भीष्माचार्यांना, त्यापेक्षा मी भीक मागून जगेल. कोणाचं म्हणणं आहे? अर्जुनाचं. का आई वडिलांची आठवण ठेवायची? ऐका मायबाप, यासाठी आई वडिलांची आठवण ठेवायची की त्यांच्या आठवणीने आपलं जगणं चांगलं राहत, आपलं जगणं चांगलं राहत. तुम्ही पूर्वजांना जर आठवणीत ठेवाल, आपण रामाचे वंशज आहोत, आपण कृष्णाचे आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो, आपण भगवान बाबांच्या कुळात जन्माला आलो, असं म्हटलं की अंगामध्ये सात्विकता निर्माण होते. पा है की नाही? होते की नाही? भगवान बाबाची आठवण झाल्या होते की नाही? होते. व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आपल्या अंगामध्ये कुणाचं रक्त आहे याची जर आठवण झाली तर माणूस वाईट वागणार नाही हो, माणूस वाईट वागणार नाही. माझ्या अंगामध्ये कुणाचं सामर्थ्य आहे, कुणाची आठवण आहे, कुणाचं रक्त आहे याची आठवण झाल्यावर माणूस वाईट वागणार नाही, आणि त्याला स्मरण म्हणतात. आणि एका वर्षाने केलेल्या कार्यक्रमाला पुण्यस्मरण म्हणतात, कारण ती त्यांची केलेली आठवण आपल्याला पुण्य देत असते. विठाला विठाला. जेव्हा शेवटची पेशव्यांची लढाई झाली, आपल्याला माहिती आहे, भीमा नदीच्या काठावर पुणे जिल्ह्यामध्ये, आणि पेशवे म्हणजे महाराष्ट्र हरला. पेशवे कैद झाले, शेवटचे पेशवे, आणि इंग्रजांनी शनिवार वाड्यावर, पुण्यावर, पर्यायाने महाराष्ट्रावर सत्ता स्थापित केली. सगळ्यात शेवटी महाराष्ट्र हरला. इंग्रजांनी आधी बंगाल ताब्यात घेतला, पंजाब ताब्यात घेतला, गुजरात, आपल्याला माहिती आहे, आपण इतिहास शिकलो शाळेत. सगळ्यात शेवटी लढलेले महाराष्ट्रीयन लोक, मराठी किंवा पेशवे, हरले. आणि शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक नावाचा झेंडा हवेबरोबर लहरायला लागला. भगवा निशाण, महाराष्ट्राचं निशाण उतरवलं गेलं. तुम्हाला माहिती आहे, पेशवे हरल्यानंतर युनियन जॅक नावाचा त्यांचा इंग्रजांचा झेंडा पहिल्यांदा जेव्हा शनिवार वाड्यावर आला, चढवला गेला, तेव्हा पहिलं फरमान त्या इंग्रजी सत्तेकडून पहिला आदेश निघाला. तो आदेश होता की मराठ्यांचे, महाराष्ट्राचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले असतील तेवढे जाळा. त्यांनी टेंडर काढले, टेंडर, निविदा काढल्या की किल्ले उद्ध्वस्त करायचे. कोण ठेकेदार किल्ले उद्ध्वस्त करण्यासाठी ठेके घेतो? ठेकेदारांनी की इतक्या पैशात मी करतो, इतक्या पैशात मी, त्यांना स्वस्त वाटेल त्यांनी ते टेंडर दिले, आणि रायगड जाळला, शिवनेरी जाळला, सिंहगड जाळला, सगळे किल्ले जाळून उद्ध्वस्त केले. तुम्ही विचार करा, एवढे पहिला आदेश काढला, पहिला हुकूम काढला, किल्ले जाळा. कशासाठी बरं? किल्ल्यांनी काय बिघडवलं होतं? काय बिघडवलं होतं? त्याचं कारण इंग्रजांना माहिती होतं की आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जर निशाणी या लोकांना दिसत राहिली तर हे फार दिवस शांत बसणार नाही. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची निशाणी जर दिसत राहिली तर हे फार दिवस ही लोक शांत राहणार नाही. म्हणून इंग्रजांनी त्यांचं शिक्षण आपल्याला शिकवलं, विशेषतः बायोलॉजी नावाचं शास्त्र, जीवशास्त्र शिकवलं, त्याच्यामध्ये उत्क्रांतीवाद शिकवला. आणि त्या उत्क्रांतीवादामध्ये त्यांनी एक सिद्धांत आपल्याला सांगितला की आपण सगळे माकडं होतो, हळूहळू शेपूट गेली, हळूहळू आपण पुढच्या पायाचा वापर हातासारखा करायला लागलो, 2 पायावर चालायला लागलो, मग थोडा पोक काढून चालायला लागलो, मग जरा ताट चालायला लागलो, मग आपलं डोकं छोटं झालं, मग आपल्याला चक्राचा शोध लागला, आधी अग्नीचा शोध लागला, मग आपण शिजवलेलं अन्न खायला लागलो, मग आपण झाडावर चढून थांबायचो, ते खाली उतरायला लागलो, मग आपण झोपडी बांधून राहू लागलो. मग आपल्याला कळालं माणसाला की गहू पेरल्यावर गहू येतो, मका पेरल्यावर मका येते, ज्वारी पेरल्यावर ज्वारी येते. मग माणूस शेती करू लागला, आणि मनुष्य गावागावांमध्ये, वाड्यावाड्यांमध्ये स्थिर झाला, मनुष्याची संस्कृती निर्माण झाली. थोडक्यात इंग्रजांनी आपल्याला शिकवलं की आपल्या सगळ्यांचे पूर्वज कोण होते? माकडं होते. माकडं. का शिकवलं बरं त्यांनी? खरं आपले पूर्वज रामकृष्ण होते. महाभारत आहे, रामायण आहे, त्याच्यात आपल्या पूर्वजांची यादी आहे.
महाभारतामध्ये अर्जुन एखाद्या वनात पोहोचला आणि तिथं ज्या दर्शन घेतलं आधी येऊन, कारण ती झाडं मोठ्या प्रमाणात. मग आपला जर हा इतिहास आहे आणि तो जर खरा आहे, तर आपल्याला इंग्रजांनी का शिकवलं की आपण माकडाच्या वंशातले आहोत म्हणून? त्याचं कारण आहे, आपल्या मनात जर एकदा ठसलं की गड्या आपण माकडाच्या कुळातले आहोत, तर मग काय इंग्रजांना विरोध करण्याची गरज आहे? मग काय तलवार घ्यायची? आणि तेच जर आपल्याला कळालं की मी कृष्णाच्या वंशातला आहे, मी रामाच्या वंशातला आहे, ज्याने आपल्या पत्नीवरचा अत्याचार सहन नाही केला, वानर सेना जमवली, त्या माकडाचे 10 शिर कलम केले, त्या रावणाचे माकडांच्या सहाय्याने 10 शिर कलम केले, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा राम, त्याचं रक्त माझ्या अंगात, हे जर मला कळालं तर मी इंग्रजांना इथं 150 वर्ष काय 150 मिनिट पण राज्य करू देणार नाही. 150 मिनिट पण काय राज्य करू देणार नाही. यासाठी त्यांनी आपल्याला शिकवलं की आपण माकडाचे वंशज. मला प्रश्न पडतो की माकडापासून जर माणसं होत असतील तर जंगलात अजूनही माकडं आहेत का नाही? ते कसं काही माणसं नाही झाले? का लकी ड्रॉ निघाला होता का काय, कोणास ठाऊक? काहींनी माकडं व्हायची काय? तो डार्विन नावाचा शास्त्रज्ञ, त्याचा तो उत्क्रांतीवाद आहे, तो मेला. त्याला विचारायला खरं पाहिजे की झालं कसं काय गड्या? काही माकडांनी माणसं झाले, काही माकडांची माणसं झाली, आणि काही माकड मात्र माकडच राहिले. कसं काय? याच्या पाठीमागचं षडयंत्र समजून घ्या. आपल्या पूर्वजांना आपण विसर. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्या पूर्वजांनी एक पद्धत लावून दिली आहे. दर 12 वर्षाने आपला वंश सांगणारी माणसं येतात. काय म्हणतात त्याला? उपाधी भाट. दर 12 वर्षांनी येतात. आता 3-3 वर्षांनीच यायला लागली. त्यांची वाटण्या झाल्या काय, कोणा गावं कमी झाली असतील ना त्यांची, आहे की? उत्पन्नाची साधनं त्यांची बिचाऱ्यांची कमी झाली. ते येतात. आता काय 6ला येतात, 3 वर्षाला येतात. हा, मग ते आपल्याला सांगतात की तुम्ही कुठले बिकानेरचे, तिथून MP ला आला, तुम्ही मग इकडं आले, मग तुमचं काय पूर्वी बैल होते तुमच्याकडे, तुम्ही क्षत्रिय कुळातले, तुमची देवी रेणुका, सांगतात ना आपल्याला. आणि आपल्याला वंश सांगतात की तुमच्या पंजोबांचं नाव हे, तुमच्या पणजीचं नाव हे, तुमच्या आजोबांचं नाव हे, तुमची आजी इथली होती, काय तुम्हाला 2 आज्या होत्या, तुमच्या घरात एवढी माणसं मारले तेवढे, मग त्याचा वंश वाढला, त्याचा वंश संपला, मग हे तुमचे 2 वंश शिल्लक, त्याचे ते वाढले, त्याचे ते वाढले, त्याचे ते वाढले. मग तो आपल्याला विचारतो नवीन काही जन्म झालाय का सांगा, कुणी गेलंय का ते पण सांगा. मग नाव कमी करायचे पण पैसे घेतो, नाव लावायचे पण तो पैसे घेतो. तलाट्याच्या हाताखाली तयार झाला काय, कोणास ठाऊक? तलाठी त्याच्या हाताखाली तयार झाला काय माहिती, पण ते घेतात बा, कमी करायचे पण पैसे, लावायचे पण पैसे. तुम्ही विचार करा मायबाप, हे कशासाठी? याचा काय फायदा आहे? काय फायदा याचा? पुण्यस्मरण. मला इतकंच सांगायचं. हे ते पैसे देऊन त्याला दर 12 वर्षांनी बोलवायचं, ऐकायचं, त्याला दक्षिणा द्यायची, त्याला साडी द्यायची, ते त्याच्या बायकोला त्याला धोतर द्यायचं, त्याला कपडा द्यायचं, धान्य द्यायचं, यासाठी की आपल्या पूर्वजांचं स्मरण आपण करावं. आई वडिलांचं स्मरण सुद्धा त्याच भावनेने करावं, म्हणजे आपल्याला पराक्रमाची कमतरता भासणार नाही. आणि आठवणीत काय आहे असं म्हणणाऱ्यांसाठी मी एक दृष्टांत सांगतो. काय म्हणतात ना, काय आई वडिलाला आठवल्यावर होतं काय नेमकं? काय होतं नेमकं? आंबट चिंचेचं झाड असतं, उन्हाळ्याचे दिवस असतात, मार्च महिना सुरू असतो. आठवणीमध्ये किती ताकद. चिंचाचा आकडा पडतो, फुटतो, आपण काढतो, फुलपट काढतो, टरफल काढतो. आंबट चिंचाचा आकडा भला मोठा, अर्धा पिकलेला असतो, शेंड्याकडून पिकलेला, देठाकडून कच्चा, हिरवा न राहिलेला, पोपटी झालेला, शेंड्याकडून लालसर झालेला, नरम झालेला, अर्धा कच्चा, हा दारसलेला. काय दिसतो नाही का तो? काय रंग असतो, चव तरी काय असते त्याची, नाही का? काय म्हणतात त्याला? हा, झालं का काही तोंडात? झालं का काही? त्यालाच तर म्हणतात आठवण. मी म्हणतो चिंचेचा आकडा जर आठवणीने तोंडात पाणी आणत असेल तर आई वडिलाची आठवण आपल्याला चांगलं जगायला प्रेरित नाही करणार? नाही करणार? नक्की करेन. त्यालाच म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. भाग आहे महाराज की आपल्यावर ज्यांचे उपकार आहेत त्यांची आठवण करावी, नाही तर आपण कृतज्ञ होत असतो.
आपण तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात वाट दावी तया पुण्या नाही पार. तुम्ही जर एखाद्याला वाट दाखवली या रस्त्याने, या बोटाने रस्ता दाखवला, तर महाराज म्हणतात हे बोट तुमचं पुण्यवान झालं. हे बोट तुमचं पुण्यवान झालं, कारण त्याने, त्या बोटाने कुणाला तरी रस्ता दाखवलाय, कुणाला तरी मार्ग दाखवलाय, कुणाला तरी योग्य ठिकाणी पोहोच केलंय. वाट दावी तया पुण्या नाही पार. चांगला मार्ग दाखवणाऱ्याच्या पुण्याला पार नाही, उपकार करणाऱ्याच्या पुण्याला पार नाही. आणि मग उपकार आई वडिलाची सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या आयुष्यात घेत असतो, है की नाही? सगळ्यात जन्म देतात, शिकवतात, या सगळ्या गोष्टी दूर ठेवा. अगदी साधी, पैशाला फार महत्व आहे ना या काळामध्ये, नाही का? या काळातला एक दृष्टांत सांगतो. या काळामध्ये जेव्हा आपण जमिनीसाठी नेहमी एकमेकाशी भांडतोय, या काळामध्ये आपण जर सिन्नरला एक गुंठाभर जमीन घेतली तर कंपाऊंड करतो, बोर्ड पण लावतो की सदरील जमीन अमक्या अमक्याची, अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई. एक गुंठ्याचा प्लॉट असतो, समजा 2 गुंठ्याचा प्लॉट असतो. नाशिकला घेतो आपण, सिन्नरला घेतो, संगमनेरला घेतो, कुठं शिर्डीला घेतो, बरं वाटतं माणसाला, निफाडला घेतो. गावात येऊन मित्रांना सांगतो की शून्यातून विश्व निर्माण केलं. फार चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे. पैसा आवश्यक आहे, संपत्ती आवश्यक आहे, प्रॉपर्टी गरजेची, कमावलीच पाहिजे. माझा मुद्दा आहे का, जर आपण 1 गुंठा जमीन सिन्नरला घेतली तर अख्ख्या गावाला सांगत असू फ्लॅट घेतला, प्लॉट घेतला, मुंबईत काही राहिलो, कुठं नाशिकला राहिलो, परदेशात गेलो, दुबईला गेलो, US ला गेलो, तर केवढं की दुसऱ्या देशात जाऊन विश्व निर्माण केलं, दुसऱ्या राज्यात जाऊन फ्लॅट घेतला. मी म्हणतो मायबाप चांगली गोष्ट आहे, घेतलाच पाहिजे. पण एकरच्या एकर जमिनी गरिबीच्या काळात आपल्या पूर्वजांनी, आईवडिलांनी, आजी आजोबांनी विकल्या नाही, आपल्यापर्यंत पोहोच केल्या. म्हणून आपण शिकू शकलो, नाही का? म्हणून आपण बंगला, साधा विचार, बाकी संस्कार दिले, जन्म दिला, रक्त दिलं, नाव दिलं, आडनाव दिलं, कुळ दिलं, गोत्र दिलं, गाव दिलं, नातेवाईक दिले, सगळीच गोष्ट बाजूला ठेवा. फक्त एवढी गोष्ट की एकरच्या एकर जमिनी गरिबीच्या काळात त्यांनी विकल्या नाही, तसाची तशा गुंठाभर वजाबाकी न करता उलट वाढवल्या त्यांनी त्या तशा काळामध्ये, घेतल्या. गरिबीच्या काळात चटणी भाकरी खाऊन पण त्या जमिनी आपल्याला दिल्या मायबाप. याच्यासाठी तरी तुम्ही त्यांना मानणार आहात की नाही? हां, याच्यासाठी कुठल्याही घरी गेलं की तक्रारच असते गड्या, आम्हाला रोज एक घर फिरावं लागतं. ते गेल्या त्या पोराचं चालू होतं, महाराज म्हाताऱ्याला काही सांगावं, महाराज म्हातारीला काही सांगावं. फार बडबड करतो बाप. 100% चुकीचे नसतीलच महाराज. म्हातारी माणसं लहान पोरासारखी होतात, है की नाही? शरीरात आजार घर करतं, आणि आजाराचं एक काम आहे महाराज, आजार बडबड वाढवतो. आजारी माणूस जर शांत बसला तर टिकणारच नाही. लक्षात घ्या तुम्ही त्याची मनोवृत्ती, त्याची सायकोलॉजी ध्यानात घ्या. तो जर माणूस बाहेर लक्ष देणार नाही तर आत लक्ष जातं ना, आजाराकडे लक्ष गेलं की आजार अजून वाढतो, खलास होईल तो माणूस बडबड का करतो, त्याची मनोवृत्ती समजून घ्या. आणखी गोष्ट आहे की म्हातारं माणूस आणि लहान लेकरू हे सारखंच असतं. आपण म्हणतो ना म्हातारपण हे दुसरं लहानपण आहे, म्हटलं जातं का नाही? मग आपण लहान लेकराचं जर सगळं सहन करतो तर त्यांचंही थोडंफार सहन करायला काय हरकत आहे? मी काल एक फार चांगलं वाक्य, माझा एक मित्र आहे शिंदे, पुण्याचा आहे, आणि त्याला व्याख्यान दिलं होतं. मी इथं देरड्याला तरुण पोरांच्या गणपती मंडळाच्या समोर, तर मी गेलो होतो. फार छान त्याने वाक्य सांगितलं, मला खूप आवडलं त्या शिंदेचं, प्रमोदचं वाक्य. त्या प्रमोदने असं वाक्य सांगितलं, पोरांना गणपती मंडळासमोर व्याख्यान होतं. तो म्हटला, पोरांना लक्षात ठेवा, आईवडिलांचे पण तुम्हाला आई वडील होता आलं पाहिजे. ते जेव्हा म्हातारी होतील तेव्हा आई वडील होता आलं पाहिजे, जमलं पाहिजे, शक्य झालं पाहिजे. नाही 100% तर 50%, 25%, 20%, 15%, 5% तरी होता आलं पाहिजे. अनंत उपकार आहेत महाराज त्यांचे, अनंत उपकार. त्या उपकाराच्या दृष्टीने कैलासवासी अशोक भाऊंचं पुण्यस्मरण, त्यांची 2 मुलं या ठिकाणी संपन्न करत आहेत. आपण सर्व जमलात,
तुकाराम महाराज या अभंगातून स्वतःच्या जीवनातील एक उच्च स्थिती, स्वतःच्या जीवनातील अध्यात्मासाठी एक पोषक स्थिती मी कशी मिळवली हे आपल्याला समजून सांगताय. सावध झालो हरीच्या आलो. जागरणा मानवी आयुष्यातील फार महत्त्वाचा सद्गुण आहे. सगळ्यात महत्त्वाचा सद्गुण आहे सावधपणा, अलर्टनेस, जागरूकता. फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रवासाला आपण निघतो, हायवेनी गाडी समृद्धीने काय कुठपर्यंत जाऊन येतो, नागपूरपर्यंत, वाशिमपर्यंत जाऊन येतो, मेहकरपर्यंत जाऊन येतो. सुखरूप आपण परत गावात येतो आणि एखादा मनुष्य 2-5 किलोमीटरला छोट्याशा रस्त्याने जातो, पण निरोप येतो की गड्या गेला आणि पडला, आता हॉस्पिटलमध्ये आहे, ॲडमिट आहे, तंगडं मोडलंय, हात मोडलाय, भेटायला जावं लागेल. आश्चर्य वाटतं. काल मी समृद्धीने 600 किलोमीटर प्रवास करून आलो, सुखरूप आहे, आणि हा 4 किलोमीटर गेला तर दवाखान्यात गेला. कसं काय गड्या? फरक एवढाच आहे की आपण सावध होतो आणि तो फोनवर बोलत होता, दुसरा काहीच फरक नाही. तो फोनवर बोलत होता ना आपण सावध होतो. शेती आपल्यालाही 4 एकर असते, आपल्या भाऊबंदालाही 4च एकर असते, पण मग आपला भाऊबंद तो जागरूक असतो. बरोबर मृग नक्षत्राला पावसावर डोळे लावून असतो, शेती नांगरलेली असते, पाऊस पडतो, योग्य काळ वापसा त्याला माहिती असतं, आणि तो बरोबर पेरतो आणि मग वारीला निघतो. आपण म्हणजे लग्न कार्य, साखरपुडे, हॉटेल, पार्ट्या, मिसळ, जमीन आपलीच आहे, ट्रॅक्टर पण आपलाच आहे, पेट्रोल पंप पण उघडेच असतात, धान्याच्या पिशव्या पेरायच्या पण आणून ठेवलेल्या आहेत, पण उत्पन्न नाही निघत, कारण तो सावध आहे आणि आपण सावध नाही. प्रत्येक क्षेत्रात सांगता येईल, वेळ घालवत नाही, तुम्हाला कळलं म्हणजे पुढे जाता येतं. सावधपणा प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा आहे. तसं संत याच जगामध्ये जन्माला आले, आईवडिलाच्या पोटी जन्माला आले, देहुगावला जन्माला आले तुकाराम महाराज. इंद्रायणी नावाची नदी वाहत होते, आपल्या गावून देव नदी वाहतेच की. वसंत पंचमीला त्यांचा जन्म आहे, आपली जन्मतारीख काहीतरी असतेच ना, नसेल माहिती तर 1 जून ते 10 जून मास्तरांची कृपा आहे की नाही, सरकारी जन्मतारीख आहे. मला इतकंच म्हणायचं आहे, आईवडिलाच्या पोटी तुम्ही आम्ही जन्माला आलो, आईवडिलाच्या पोटी तुकाराम महाराज जन्माला आले. बोल्लोबा आणि कनकाई आईवडिलाची नावं आहेत त्यांची, आपल्या आईवडिलाची नावं काहीतरी असतात. आपण एवढं सामान्य व्हावं, आपण रात्रंदिवस रडत बसावं. 2 हात आपल्यालाही आहे, 2 हात तुकाराम महाराजांनाही होते, 2 हात 2 पाय तुकाराम महाराजांनाही होते, 2 पाय आपल्यालाही आहे. आपल्याही गावाच्या आसपास डोंगर आहे, त्यांच्याही गावाच्या आसपास भंडारा होताच की. त्यांनाही शेती होती, आपल्यालाही शेती होती. त्यांनाही मुख होतं, ज्यांनी त्यांनी नामस्मरण केलं. आपल्यालाही तोंड होतंच ना, आहेच ना, की ज्याने आपण जगाबद्दल फार बोललो. फरक इतका पडला की ते देवापेक्षा मोठे झाले आणि आपण माणूस सुद्धा राहिलो नाही का? ते देवापेक्षा मोठे झाले आणि आपण माणसं सुद्धा राहिलो नाही. फरक आहे, आपण बेसावध होतो आणि ते सावध झाले, परिणाम मोठा झाला. महाराज खूप मोठे झाले. तुकाराम तुकाराम नाही असं पाहून घेतला आणि खाल्ला. आई बसलेली होती, आईच्या लक्षात आलं विनूने, छोट्या लेकराने लाडू घेतला, स्वाभाविक आहे. पण आई घरी येऊन विनूला सांगते, विनू अशी देवाची चोरी करायची नसते बाळा. तर विनोबा भावेंनी सांगितलं, आई तुझं लक्ष होतं वाटतं, दे ना सोडून. दुसऱ्या दिवशी परत आईने सांगितलं, विनू देवाची चोरी करायची नसते बरं. विनूने दुसऱ्या दिवशी सहन केलं. तिसऱ्या दिवशी परत आई सांगते की विनू देवाची चोरी करायची नसते बरं. विनोबा भावे वैतागलेन सांगितलं, आई एक लाडू काय मी देवाचा उचलला, मुंग्यांनी खालाच असताना, नाही तर पुजाऱ्यांनी उचलून पिशवीत घालून नदीत सोडला असता, माशांनी खालाच असताना, मी खाला, काय बिघडलं इतकं तुझं? म्हटलं हे बघ, देवाचा लाडू खाला, याबद्दल मला वाईट वाटत नाही, पण विनू मी एक गोष्ट ऐकली, मी ती तुला सांगते. की शाळेतलं एक पोरग मित्राची स्केल पट्टी चोरून आणतं आणि आईला सांगितलं, आई बघ मी मित्राची स्केल पट्टी चोरून आणली. आईने सांगितलं व्हेरी गुड, ती पट्टी घरी ठेवली. दुसऱ्या दिवशी पोराने पेन आणला, मग आईने सांगितलं व्हेरी गुड,
फार चांगली. तिसऱ्या दिवशी पोराने टिफिन चोरून आणला, डब्बा चोरून आणला. चौथ्या दिवशी बाटली चोरून आणली. आईने सगळ्या वस्तू जमवल्या. मग हळूहळू तो काय किराणा दुकानात जायचा, तिथून चोरायला लागला. मग नंतर घरफोडी एक्सपर्टच झाला, म्हणजे अभ्यास वाढला त्याचा, नाही का? तज्ज्ञ झाला त्यातला. मोठ्या 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 चोऱ्या करायला लागला. किती दिवस पचत असते चोरी बरं, सापडली कधीतरी. राजाच्या समोर गेला किंवा कोर्टात गेला आणि शिक्षा सुनावली कोर्टाने, 10 वर्ष सक्त मजुरी. आई भेटायला आली. विनोबा भावेला आईने सांगितलेली गोष्ट. आई भेटायला आली की पोरा तुला 10 वर्षांची शिक्षा झाली. आईच्या गळ्यात पडताना त्याने मोठ्याने आईच्या कानाला चावा घेतला, रक्त निघालं. आईने विचारलं होतं माझा काय दोष? म्हटले तुझा दोष आहे. मला मिळालेली थोडी शिक्षा मला तुला द्यायची होती. त्या दिवशी तर तू पट्टी मी चोरून आणली, त्याच दिवशी माझ्या कानपटामागे जर लावली असती तर मी पुढे पेन चोरला नसता, मी पुढे टिफिन चोरला नसता, त्याच्या पुढे मी बाटली चोरली नसती, मग मी गावातली चोरी केली नसती, मग मी सोन्याची चोरी केली नसती, मग मी राजाची चोरी केली नसती, मग मी इथं सापडलो नसतो. सावधानता. ती आई जर त्या क्षणी जर सावध असती मायबाप, तर एक जीवन वाचलं असतं की नाही? वाचलं असतं. जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे सावधपणा. सावधपणा. तुकाराम महाराज म्हणतायत माझ्यातून तुमच्यात इतकाच फरक आहे, मी सावध झालो, सावध झालो, सावध झालो. काय गरज आहे सावध होण्याची? बरं, खूप कारणे आहेत, जेवढी आपल्याला पाहता येईल तेवढी पाहू. एवढ्या सावध शब्दावरच बोलू आपण आणि थांबू. वेळही 11:15 होत आले. सावध नाही का? किती वाजले? बरं बरं. सावध का? सावध कशासाठी? सावध काय गरज आहे सावधानतेची? मायबाप, सावधानतेचं पहिलं कारण आहे मनुष्य जीवनात आल्यानंतर सावध झालं पाहिजे, कारण हा कायमचा नाही, कारण हा कधीतरी जाणार आहे. यासाठी वेळीच सावध झालं पाहिजे. अंगम गलितम. ज्यावेळी अंगामध्ये ताकद राहणार नाही त्यावेळी भक्ती करू असं म्हटल्याने उपयोग नाही. वेळीच सावध झालं पाहिजे. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना माया जाळी.